नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। जगाच्या पाठीवर तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये असाल, जगाच्या पाठीवर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठी समस्या असू द्या, काहीही अडचण असू द्या, तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्येतून बाहेर काढणारा, विना खर्चिक आणि 100% रिझल्ट देणारा म्हणजे हा उपाय आहे। महिला असतील, पुरुष असतील, मुलं मुली असतील, आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या घरातल्यांसाठी हा उपाय करायचा आहे, नक्कीच करू शकता। किंवा तुम्ही सासू आहात, तुम्ही आई आहात, आपल्या मुला मुलींसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता। म्हणजे घरातील एका व्यक्तीने जरी कुलदेवीसाठी हा उपाय केला ना, तर याचा लाभ जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे। आणि बरेच जण म्हणतात ना की काय कुलदेवी बांधणं असं तसं, तसं तर बघा ह्या गोष्टी काही नसतात, पण ठीक आहे, बरेच जण म्हणतात। तर तुम्ही ही सेवा कंटिन्युटी मध्ये रेग्युलर 1 वर्षापर्यंत जर केली ना, तुमच्या कुलदेवीची तुमच्यावर एवढी कृपा होईल की तुम्हालाच लक्षात येणार नाही। जे आपण म्हणतो ना की रंकापासून राजा बनणं, दुर्भाग्य सौभाग्यात बदलणं, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल। आणि या सेवेसाठी फक्त 1 मिनिट पुरेसा आहे, त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाहीये। आणि आयुष्य, संसार म्हटलं की भांड्याला भांडा लागणार, काहीतरी संकट अडचणी येणार, पण आजकाल ना ह्या गोष्टींचा बाऊ केला जातो। त्या अडचणींना, संकटांना तोंड देऊन पुढे जाण्यापेक्षा लगेच काही झालं की याच्यावर उपाय आहे का, याच्यावर काही घातलं तर होईल का, याच्यावर वशीकरण केलं तर होईल का, तो माझं ऐकेल का, ह्या गोष्टींकडे आपण वळतो। पण प्लीज असं करू नका। प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चढ उतार असतात, संकट अडचणी असतात, पण त्याला तोंड द्यायचं शिका आणि त्या अडचणींचा, संकटांचा सामना करून त्या पुढे पार करण्याचा प्रयत्न करा। हे असं हातामध्ये काहीतरी घालून किंवा फक्त उपाय गोष्टी या सगळ्या गोष्टी करून असं नसतं। आणि कुठेतरी स्वतःवर सुद्धा कंट्रोल ठेवायला पाहिजे, संयम ठेवायला पाहिजे। आजकाल ना बऱ्याच वेळेला काय होतं की माझंच खरं, मी जे म्हणेल तेच खरं आणि समोरचा जे सांगतोय ते खोटं, त्याचं चुकीचं, माझंच बरोबर, ही एक गोष्ट खूप जणांमध्ये आहे। आणि मी कमावते ते सेल्फ रिस्पेक्ट असं तसं। आता बघा, आपण आपला संसार आहे, नवरा बायको आहेत, घरातले माणसं आहेत, जोपर्यंत तुम्ही त्यांना आपलं मानणार नाही आणि तो जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा दूर ठेवणार नाही, तोपर्यंत तुमचा संसार टिकेल कसा। आजकाल काय ना, समोरच्याने आरे केलं की आपण कारे म्हणतो। आणि आजकाल म्हणजे आई वडीलच असं शिकवतात, बाई तुला सासरी चांगलं वाटलं ना तर राहा, आणि नाही वाटलं तर आम्हाला सांग पुढे काय करायचं ते बघू। पण असं करू नका, असं केल्याने संसार कसा टिकेल। अगोदरच्या यांना बघा, त्या अगोदरच्या जुन्या लोकांचं शिक्षण नव्हतं, मोठ्या मोठ्या डिग्र्या नव्हत्या, काही एवढं नव्हतं, पण शिकवण त्यांची चांगली होती। घर म्हणल्यावर भांड्याला भांडं लागतच असतं, कोणाला उद्धटपणे बोलायचं नाही, मोठ्या माणसाला उलट बोलायचं नाही, थोडंसं हे करायचं। संसारामध्ये कसं थोडीशी माघार घ्यावी लागते, थोडंसं कुठं गप्प बसावं लागतं, ताणत असेल तर आपण ओढायचं नाही, ताणल्याने तुटतो, अशा गोष्टी समजून सांगायचे। पण आजकाल त्याच्या उलट, त्याच्यामुळे संसार सुद्धा टिकत नाहीयेत। तर स्वतःवर संयम ठेवणं, स्वतःच्या चुका मान्य करणं, ही गोष्ट पहिल्यांदा करा आणि त्याच्यानंतर कोणत्याही सेवा, कोणतेही उपाय करा, तरच तुम्हाला जे आपण संसारातील नात्यांसाठी जे उपाय करतो ना त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल। नाही तर मीच खरी आणि वरचे किती उपाय करा, याचा तुम्हाला काहीच रिझल्ट मिळणार नाही। आता प्रत्येक मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे, मी मंगळवार का म्हटलं की आमची जी कुलदेवी आहे, जसं की माझी कुलदेवी आहे तुळजाभवानी, तर आमच्या देवीचा वार आहे मंगळवार, म्हणून मी तुम्हाला मंगळवार म्हटलं। आता इथे काही प्रत्येकाची कुलदेवी तुळजाभवानी माताच आहे का, तर नाही। तुमची कुलदेवी कोणती आहे, तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे, त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जसं की तुमची कोल्हापूरची अंबाबाई आहे, तर कोल्हापूरच्या अंबाबाईचा शुक्रवार आहे, तर तुम्ही शुक्रवारी करू शकता। किंवा अजून कोणती तुमची कुलदेवी आहे, त्यांचा जो वार आहे, तर त्यांच्या वारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अतिशय साधं सोपं। सकाळी स्नान झाली, आपण देवपूजा करताना त्या दिवशी काय करायचं, तुमच्या कुलदेवीची जी मूर्ती आहे, तर देवपूजा करताना कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा। साध्या पाण्याने करा, झालं शक्य झालं तर पंचामृताने करा, परत साध्या पाण्याने करा, नाही झालं पंचामृताने शक्य, फक्त साध्या पाण्याने करा। अभिषेक करताना काय म्हणायचं, तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे। किती वेळा म्हणायचा असं काही नाही, कमीत कमी 11 वेळा जरी तुम्ही अभिषेक केला कुलदेवीच्या मूर्तीवर तरी सुद्धा चालू शकतो। आता कुलदेवीचा तुम्हाला मंत्र माहित नसेल तर अशा वेळेला 9 मंत्र म्हणायचा, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा। अभिषेक झाल्यानंतर सर्व देव आपण देवघरामध्ये ठेवले, आपली कुलदेवी सुद्धा देवघरात ठेवली, हळद कुंकू अर्पण करायचं आणि कमीत कमी 16 वेळा
कुलदेवीची जी मूर्ती आहे किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल, कुलदेवीची मूर्ती असेल, कुलदेवीचा टाक असेल तर त्यावर अभिषेक करायचा, फोटो असेल तर फक्त तो स्वच्छ पुसून देवघरात ठेवायचा, त्यावर हळद कुंकू नॉर्मल जसं आपण सगळ्या देवींना अर्पण करतो ते करायचं, हळद कुंकू अक्षदा, आणि त्याच्यानंतर 16 चिमूट म्हणजे 16 वेळा कुंकू त्या फोटोवर, मूर्तीवर किंवा टाकावर अर्पण करायचं कुलदेवीचा मंत्र बोलत बोलत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रत्येक म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी या गोष्टी करायच्या, काहीतरी गोडाचा. आता गोडामध्ये देवीला समजा म्हटलं तर खीर देवीला अतिशय प्रिय आहे. खिरीचा नैवेद्य शक्य झालं तुमच्या घरात भरपूर म्हणजे मनुष्यबळ आहे तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी पुरणाचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम. पण हे शक्य होत नाही तर महिन्यातल्या एका मंगळवारी तरी पुरणाचा दाखवायचा आणि प्रत्येक मंगळवारी खीर बनवली तरी सुद्धा चालते. खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपण तांबूल जो आहे तो देवीला अर्पण करायचा. तांबूल म्हणजे पानाचा विडा बनवायचा, तो कुटायचा आणि तो अर्पण करायचा. पण कुटायचा नसेल ना तर फक्त पानाचा विडा बनवून तो अर्पण केला तरी सुद्धा चालतो. मी बऱ्याच वर्षापूर्वी हा व्हिडिओ बनवला होता, तुम्ही त्याच्यावर बघू शकता की किती सारे रिझल्ट आलेले आहेत. या छोट्याशा उपायाने अशक्य अशा गोष्टी शक्य झालेल्या आहेत. कारण कुलदेवीची सेवा, कुलदेवीचा मान सन्मान हा तांबूलाशिवाय अपूर्ण आहे. आता इथे बरेच जण विचारतात की हे पानाचा विडा आम्ही पानटपरीतून पानपट्टीतून जाऊन आणला तर चालतो का? तर बघा, शक्यतो असं करू नका. मी स्वतः सुद्धा पानाचा विड्याना देवीला अर्पण करण्यासाठी घरीच लावते. अतिशय सोपं आहे. 2 विड्याची पानं घ्यायची, त्याचं देठ काढायचं, चुना लावायचा, त्यामध्ये थोडासा काथ टाकायचा, इलायची ज्याला वेलदोडा म्हटलं जातं तो सोलून थोडासा त्याच्यामध्ये टाकायचा, गुलकंद तुमच्याकडे असेल तर थोडंसं ते टाकायचं आणि बडीशोप असेल, सुपारी याच्यामध्ये टाकायची नाही, थोडीशी बडीशोप असेल किंवा नसेल तरी सुद्धा चालतं. हे साध्या सोप्या गोष्टी टाकल्या. पान बांध, तुमच्याकडे केसर असेल तर केसरची पाकळी तुम्ही टाका आणि हे पान बांधायचं, याचा विडा तयार करायचा आणि लवंग लावून वरती हा जो विडा आहे ना तो पॅक करायचा आणि हा विडा अर्पण करायचा. विडा आता जो नैवेद्य अर्पण केलेला आहे, जो विडा अर्पण नैवेद्य जो आहे तो आपण अर्धा तास 1 तासानंतर घरातील सर्वजण दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला घेऊन सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा. पण हा पानाचा विडा जो आहे ना तो मंगळवारी किंवा ज्या दिवशी तुम्ही अर्पण केला त्या दिवशी दिवसभर रात्रभर देवघरातच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्यांनी खायचा. हा विडा फेकून द्यायचा नाही, हा विडा खायचा आहे. आणि दुसरं म्हणजे आपण देवपूजा केल्यानंतर कुलदेवीला जेव्हा हळद कुंकू किंवा 16 वेळा कुलदेवीचा मंत्र म्हणून कुंकुमार्चन करणार आहोत तर प्रत्येक मंगळवारी त्यानंतर एखादं लाल फूल जर मिळालं तर ते कुलदेवीला आवर्जून अर्पण करा. गुलाबाचं फूल असेल तर अतिशय उत्तम, ते नसेल तुम्हाला गजरा मिळाला तर गजरा अर्पण करा, वेणी मिळाली तर वेणी अर्पण करा. म्हणजे पान आणि फूल मनोभावे जर तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा तुमच्या कुलदेवीच्या वारी कुलदेवीला अर्पण केलं ना, तुमचं कितीही मोठं संकट असू द्या, अडचणी असू द्या, त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. आणि आपण म्हणू शकतो ना, कशी परिस्थिती असू द्या ती चांगली होईल. फक्त विश्वास महत्वाचा आहे. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी घरातील कुलस्त्रीने उपवास सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहित नसेल, कुलदेवीचा उपवास कसा करायचा हे माहित नसेल तर हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तर तुम्ही बघू शकता. त्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळून जाईल. या पद्धतीने सगळी पूजा झाल्यानंतर कुलदेवीला प्रार्थना करायची, तुमची जी कोणती अडचण आहे ती सांगायची की आई अंबे जगदंबे असा प्रॉब्लेम आहे घरामध्ये, तू आमची कुलस्वामिनी आहे, मला जशी होईल तशी मी तुझी सेवा करत आहे, माझा संसार व्यवस्थित कर, घरातील ज्या अडचणी आहेत त्या सोडव, मी तुला पूर्णपणे शरण आलेली आहे, हे करायचं. आणि प्रत्येक मंगळवारी किंवा तुमच्या कुलदेवीच्या वारी सकाळी किंवा संध्याकाळी कुलदेवीची जी आरती आहे ना ती आवर्जून करा किंवा दोन्ही वेळेस करा. कारण सकाळी घरातील सर्व मंडळी नसतात तर सकाळी तुम्ही आरती करा आणि संध्याकाळी मग घरातील सर्व मंडळी मिळून प्रत्येक मंगळवारी किंवा तुमच्या कुलदेवीच्या वारी आरती करा. बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. कारण आजकाल आपलं कसं आहे ना की काखेत कळसा आणि गावात वळसा, सगळ्यात साधी सोपी म्हणजे काही प्रॉब्लेम असू द्या आपली कुलदेवी कुलदैवत यांना आपण भजलं, यांची सेवा आपण सुरू केली ना तर मोठ्यातले मोठे प्रश्न सुटतात.
पण आपण काय करतो, हा उपाय तो उपाय, हे घाल ते घाल, त्या वस्तू घरात आण, ह्या वस्तू घरात ठेव. तर हे काही करू नका. सुरुवातीला तुम्ही हे करून बघा, तुम्हाला खूप चांगले याचे अनुभव बघायला मिळतील आणि दुसरं काहीच करायची तुम्हाला गरज पडणार नाही. त्याचबरोबर शक्य झालं तर प्रत्येक मंगळवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. दररोज देवपूजा झाल्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल त्याची एक माळ घ्या, तुमच्या गुरूंची एक माळ घ्या. प्रत्येक मंगळवारी किंवा तुमच्या कुलदेवीच्या वारी तुमच्या घरामध्ये कोणी सवाष्ण स्त्री आली तर तिला हळदी कुंकू लावा, तिला दूध किंवा चहा काहीतरी तिला प्यायला द्या. हळदी कुंकू लावून शक्य झालं तर ओटी भरा किंवा फक्त हळदी कुंकू लावून नमस्कार करून जरी त्या स्त्रीला पाठवलं तरी सुद्धा कुलदेवी स्वरूप आपण तिची सेवा केली, हा आपला भाव त्यामागे ठेवायचा. बघा तुम्हाला याचे किती चांगले अनुभव येतील. नमस्कार.